नमस्कार मैत्रिणींनो, मी कांताच क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आरी वर्क करण्याची सर्वात महत्त्वाची पहिली स्टेप म्हणजे चेन स्टिच. तर चेन स्टिच कशी टाकायची, सुई कुठल्या प्रकारे, सुई हातामध्ये कशी पकडायची, खालून दोरा सुईला कसा अडकवायचा, हे सगळं मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती हवे आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मी तुमच्या कमेंटनुसार व्हिडिओ बनवेन. प्रत्येक कमेंटला रिप्लाय दिला जाईल. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. जेव्हा केव्हा माझा व्हिडिओ येईल तेव्हा तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येईल. तर चला मग आपण चेन स्टिच टाकायला सुरुवात करूया. तर पाहूया की चेन स्टिच कशी टाकायची. तर हे बघा, चेन स्टिच साठी आपल्याला मी हे 423 नंबरचा जरी थ्रेड वापरलेला आहे आणि मी ही आयर्नची सुई वापरते. तुम्ही नवीन असाल तर तुम्ही ही तुलिप जापानची 14 नंबरची 0.5 mm ची तुम्ही ही सुई वापरू शकता. थोडीशी हार्ड जाईल फिरवायला कारण की इथे चपटं असतं, पण ही खूप मजबूत असते, तुटायची शक्यता नाही. सुरुवात असल्यामुळे सुई तुटायची शक्यता असतात. किंवा तुम्ही ही आयर्नची जरी वापरली तरी चालेल, ही पण मजबूत असते. हे पहा, या दोन्हीपैकी तुम्ही कुठली पण सुई वापरू शकता. तर मला आता या सुईने प्रॅक्टिस झाल्यामुळं मी ही आयर्नची सुई वापरते. तर पहा, चेन स्टिच टाकण्यासाठी सुरुवातीला काय करायचे आपल्याला, हा थ्रेड आहे, या थ्रेडला सर्वप्रथम अशी गाठ मारून घ्यायची. आपण ही या फिंगरला 2-3 वेळा अशी फिरवून घेऊया आणि अशी 2-3 वेळेस फिरवून गाठ मारल्यामुळं गाठ ही थोडीशी जाड बनते आणि धागा वरती घेते वेळेस गाठ ही खाली अडकून राहण्यास मदत होते. हे बघा, अशा प्रकारे ही गाठ तुम्ही सुरुवातीला अशी मोठी गाठ मारून घ्या. मग काय करायचंय, हा थ्रेड जो आहे तो या बोटामध्ये पकडायचे आणि या बोटामधून असा गोल फिरून घ्यायचा असा आणि या बोटामध्ये असा पकडायचे. आणि काय करायचे, सुई जेव्हा आपण कापडाच्या असं वरून खाली जेव्हा टाकतो तेव्हा हा धागा जो आहे तो याला असा अडकून कापडाच्या वरती काढून घ्यायचं आहे अलगदपणे. तर पहा, मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, हा थ्रेड आपण डाव्या हातामध्ये पकडायचा आहे आणि सुई ही उजव्या हातामध्ये पकडायची. हा डावा हात जो असतो तो आपल्या रिंग खालून, कापडाच्या खालून असतो आणि उजव्या हाताने आपल्याला सुई फिरवायची असते. हे पहा, सुई ही अशा प्रकारे धरायची असते. हे पहा, आणि तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते की हे बघा, सुई ही अशी पकडायची आहे आणि अशी, आणि हे बघा सुईचं टोक हे अशा प्रकारे असतं. हे अशी याला इथे थ्रेड अडकतं याच्यामध्ये असं, आणि हे कापडाच्या वरती आपल्याला काढून घेतलं की ही जी नॉड आहे ती कापडाच्या खाली अडकते. मग आपल्याला थ्रेड हा सोडून द्यायचा आहे. मी तुम्हाला खालचे स्टेप पण दाखवणार आहे. तर सर्वप्रथम आपण पाहूयात वरती. हे पहा, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला सुई काय करायची आहे, हे एक अंगठा इकडून ठेवायचा आहे आणि 4 बोटे इकडे ठेवायचे आहेत आणि आपल्याला अंगठ्याच्या साहाय्याने हे पहा, हा अंगठा असा इथे घ्यायचा आहे आणि 4 बोटे खाली घेऊन
हे अंगठ्याच्या साह्याने अशी सुई फिरवायची आहे आपल्याला. हे पाहू शकता तुम्ही अशी. आणि सरळ सुई खाली टाकायची आहे, वाकडी टाकू नका. जर तुम्ही क्रॉसमध्ये जर सुई खाली टाकल्यात तर कापड सुईमध्ये अडकतो. आणि आपल्याला ज्या दिशेने चेन स्टिच टाकायची आहे त्याच दिशेला हे सुईचं टोक असावं. हे पहा, मी आता इथून इकडे तुम्हाला स्टिच टाकून दाखवणार आहे. तर मी सुईचं टोक पण या दिशेला ठेवणार आहे हो का. आणि मी असा खाली सुई टाकणार आहे आणि खालून असा धागा अडकून अशी वरती काढते. हे पहा. मग काय करायचंय, हा धागा असाच सुईच्या टोकामध्ये राहू द्यायचे आणि पुढे थोड्या अंतरावरती परत आपल्याला सुई खाली टाकायची आहे. परत खालून धागा आपल्याला सुईमध्ये अडकून घ्यायचे आणि परत असा वरती काढायचे. हे पहा, असा खाली टाकायचा. मग काय करायचं, खालून धागा अडकवायचा आणि जेव्हा सुई कापडामधून बाहेर निघते तेव्हा सुईला थोडीशी अशी डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला कोणत्याही साईडला फिरून तुम्ही धागा वरती काढायचा आहे. हे पहा, सुई खाली टाकली, धागा अडकवला, थोडीशी फिरवली आणि बाहेर काढली. पहा, परत असंच टाकायचं, परत खाली अडकवायचं, परत सुई थोडीशी फिरवायची, परत पुढे घ्यायची. हे पहा, मी तुम्हाला सध्या आता मोठी मोठी स्टिच टाकून दाखवते जेणेकरून तुम्हाला समजावं. हे पहा, ही अशी सुई काढली, परत पुढे टाकली, परत खाली धागा अडकवला, परत वरती काढली, थोडीशी फिरवली, परत वरती काढली. हे पहा, माझी सुई ही सरळच मी खाली टाकते. परत धागा अडकवला, तुम्हाला दिसावं म्हणून थोडंसं क्रॉस करायला मी. परत असा फिरवायचा, परत समोर घ्यायचा. हे पहा, अशा प्रकारे. आता मी तुम्हाला खालच्या साईडने धागा कसा अडकवायचा ते दाखवते. हे पहा, धागा अशी मी या अंगठ्यामध्ये आणि अंगठ्याच्या बाजूच्या या दोन फिंगरमध्ये मी धागा पकडते अशी आणि वरतून अशी सुई मी आत खाली टाकली, परत असा गोल फिरवून धागा अडकवला, परत वरती काढला, परत सुई टाकली, परत फिरवली, अडकवली, परत धागा वरती काढला, परत खाली टाकायचं, असं अडकवायचं आणि वरती काढायचं. खूप सोपा आहे, हार्ड असं काही नाहीये. थोडीशी प्रॅक्टिस करावी लागते. एकदा चेन स्टिच आपल्याला जमली की पुढचा भाग आपल्याला काहीच अवघड जाणार नाही. पहा, परत खाली टाकली, परत धागा अडकवला, परत फिरवली. हे पहा, परत खाली टाकली, परत धागा अडकवला, परत वरती खेचलं. पाहू शकता तुम्ही, खूप सोपा आहे, अवघड नाहीये. हे पहा, परत वरती काढली. तर पाहूया वरच्या साईडला. हे पहा, वरती घेतला, परत असा खाली टाकायचा, परत काढायचा. हे पहा, आता मी इथे गाठ मारते. परत मी इथे तुम्हाला बाजूला इथे एक चेन स्टिच टाकून दाखवते. स्टेप लक्षात ठेवा, सुई कशी पकडायची आणि कशी फिरवायची, खालून धागा सुईमध्ये कसा अडकवायचा हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता प्रत्यक्षात आपण चेन स्टिच मी एकदा तुम्हाला परत एकदा टाकून देणार आहे. अशी जाड एकदा अशी नॉट टाकून गाठ मारायची अशी, अशामध्ये असा फिंगरमध्ये असा
नॉट धरायचा, कापडाच्या आतून टाकायचं आहे. हे पहा, इथे मी इथे परत अजून एक याच्या साईडला अशी एक रेष काढून घ्यायले, आखून घेते. पहा, आता आपण याच्यावरती चेन स्टिच टाकूया. तुम्ही जर अशी रेष मारून जर चेन स्टिच टाकायला सुरुवात केली तर तुम्हाला तुमची चेन स्टिच सरळ येईल. आधी रेष मारून घ्या, मग नंतर चेन स्टिच टाकायला सुरुवात करा. हे पहा, आता ही अशी ही हा सुईचं तोंड टोक मी इकडं केलेलं आहे आणि सुई ही अशी खाली टाकलेली आहे आणि सुईमध्ये धागा अडकून अशी वरती काढले. हे पहा, अशी मोठी मोठी चेन स्टिच टाकून दाखवते मी सुरुवातीला तुम्हाला. परत हे बघा, हा असा धागा अडकून ठेवायचा आणि खाली सुई टाकायची आतमध्ये आणि मग खालून धागा अडकवायचा आणि हलकीशी अशी सुई फिरवायची डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला, तुम्ही कुणीकडे फिरवू शकता. आणि फिरवून या धाग्याच्या वरती घ्यायची. हे पहा, परत मी दाखवते तुम्हाला. हे पहा, असा खाली टाकलेला आहे. परत मी धागा अडकवून अशी वरती घेतले. हे बघा, खूप सोपं आहे, अवघड असं काही नाही. थोडीशी प्रॅक्टिस जास्त करावी लागते. एकदा प्रॅक्टिस झाली की तुम्हालाही खूप सोपं जाईल आणि आवडायला लागेल तुम्हालाही वर्क करायला. काहीच हार्ड नाही आहे. सुरुवातीला वाटतं, कारण की धागा वरती काढायला थोडंसं हार्ड वाटतं, पण तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याने खूप सोपं होतं. हे पहा, सुई खाली टाकायची, धागा अडकवायचा, थोडंसं फिरून वरती घ्यायची, परत खाली टाकायचा, धागा अडकवायचा, वरती काढायची, परत खाली टाकायचं, अडकवायचं, वरती घ्यायची. हे पहा, मी तुम्हाला आता फास्टमध्ये करून दाखवते. हे पहा, हे पाहू शकता तुम्ही. जास्तही धागा ओढायचा नाही. जर धागा आपण जास्त ओढल्या तर अशा गुड्या येऊ शकतात. तर पहा, आता मी इथे गाठ मारते. पाहू शकता तुम्ही. हा धागा याच्यातून वरती घ्यायचा, परत सुई याच्यामध्येच टाकून अगोदरचा जो धागा आहे तो या सुईच्या नोकमध्ये अडकवून असा वरती काढायचा. हे पहा, आपली नॉट बसलेली आहे. तर मी तुम्हाला अजून बाजूला एकदा नॉट दाखवते. हो का, हे पहा, अशी सुई टाकायची, धागा वरती काढायचा, हे पहा, याच्यातून सुई काढायची आणि पहिले जे धागा आहे तो याच्यामध्ये अडकवायचा आणि याला या धाग्यामधून असं खेचून घ्यायचं. हे पहा, हा झाला नॉट. तर मैत्रिणींनो, खूप सोपं आहे, अवघड असं काहीच नाही. फक्त याला थोडं प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिस करा. तर पुढील व्हिडिओ तुम्हाला कुठल्या याच्या टॉपिकवरती पाहिजे तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी प्रत्येक व्हिडिओ कमेंटला रिप्लाय देईन आणि जास्तीत जास्त तुम्हाला मी शिकवण्याचा प्रयत्न करते. जेवढं माझ्याकडे ज्ञान आहे तेवढं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते. तर मैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमचे मैत्रिणी कुठले अजून शिकत असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि प्लीज कांताज क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.